घरात सहज उपलब्ध होईल अशा साहित्यापासून आज आपण बनवणार आहोत कढी पकोडा. नमस्कार, गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी दही, खाण्याचा सोडा, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, लाल मिरची, मीठ, मोहरी, जिरे, हळद आणि कोथिंबीर. सर्वात प्रथम येथे कढीसाठी मी मसाला करणार आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे लसूण, हिरवी मिरची, थोडीशी शेंगदाणे आणि कोथिंबीर. याला व्यवस्थित बारीक वाटून घेणार आहोत. कढीसाठी मी एका बाउलमध्ये चिमूटभर हळद, 2 चमचे बेसन पीठ, 1 वाटी दही घेतलेला आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. यामुळे आपली कढी जी आहे ती फुटत नाही. या मिश्रणामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. पकोड्यांच्यासाठी आपण आता पीठ तयार करून घेणार आहोत. येथे मी 1 वाटी बेसन घेतला आहे. यामध्ये 1 चमचा दही, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद टाकली आहे. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या पिठामध्ये दही टाकल्यामुळे पकोडे अगदी हलके होतात. मिश्रण आपल्याला जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाहीये. दाखवल्याप्रमाणे तुम्ही मिश्रण तयार करून घ्या. 10 मिनिटं ठेवणार आहोत. कढीसाठी तेल घेतलं आहे. त्यात वाटलेला मसाला मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेणार आहोत. यात मी आता तयार केलेलं दहीचं मिश्रण घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. घट्ट पातळचं प्रमाण बघून यात मी पाणी घालणार आहे. अगदीच घट्ट आपल्याला कढी नाही करायची आहे. चवीनुसार मीठ मी यात घातलं आहे. इथे आपल्या पकोड्यांचं जे बॅटर आहे ते तयार झालं आहे. यात मी चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेला आहे. खाण्याचा सोडा आपण तळण्याच्या अगदी थोडा वेळ अगोदर घालणार आहोत. तळण्यासाठी मी इथे तेल घेतलं आहे. मी वापरलेलं तेल घाण्याचं आहे, त्यामुळे ते नितळ नाही आहे. फिल्टर ऑइलसारखं हे तेल नितळ नसतं. तुम्ही बघू शकतात, जे पकोडे मी टाकलेले आहे ते हलके होऊन अगदी वरती आलेले आहेत. पकोड्यांचं जे बॅटर आपण तयार केलं आहे त्याला हाताने टाकणं शक्य नाही. त्यामुळे आपण चमच्याचा वापर करून पकोडे तयार करून घेतलेले आहेत. व्यवस्थित आपण यांना तळून घेणार आहोत. दही आणि खाण्याच्या सोड्यामुळे अगदी हलके आणि सॉफ्ट असे हे पकोडे तयार होतात. व्यवस्थित तळून झालेले पकोडे मी काढून घेत आहे. आपल्या कढीला व्यवस्थित उकळी आली आहे. आता इथे मी गॅस बंद करून तळलेले पकोडे यात घालणार आहे. एकदा व्यवस्थित हलवून घेऊया. याला आपण आता फोडणी देणार आहोत. त्यासाठी मी तडका पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यावर मी यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि लाल मिरच्या घातल्या आहे. आता इथे मी गॅस बंद करणार आहे आणि लाल तिखट घालणार आहे. यामुळे आपल्या कढीला रंग एकदम छान येतो.
आपण दिलेला तडका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि गरमागरमच हे कढी पकोडे खायला घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.